लोकसभेत आज कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जी रामजी म्हणजेच विकसित भारत रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान ग्रामीण विधेयक सादर केलं। हे विधेयक 20 वर्ष जुन्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 मनरेगाची जागा घेईल। नवीन विधेयकाचं उद्दिष्ट 4 प्राधान्य क्षेत्राद्वारे रोजगार आणि शाश्वत ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण करणं हे आहे। यामध्ये पाण्याशी संबंधित कामाद्वारे पाणी सुरक्षा, मुख्य पायाभूत सुविधा, उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा आणि हवामान संकटामुळे होणाऱ्या घटना कमी करण्यासाठी विशेष कामं यांचा समावेश आहे। कामगारांना जास्त हमी असलेले कामाचे दिवस, चांगलं वेतन, मजबूत संरक्षण आणि अधिक पारदर्शक अंमलबजावणी यंत्रणा यामुळे प्रदान केली जाणार आहे। प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला 100 ऐवजी 125 दिवसांच्या कामाची हमी देण्याची तरतूद या विधेयकात आहे। रोजगार, पारदर्शकता, नियोजन आणि जबाबदारी वाढवतानाच संरचनात्मक कमतरता दूर करण्यावर या विधेयकात भर देण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत शेतीच्या हंगामात कामं होणार नाहीत। राज्यांना या काळात काम थांबवण्याची परवानगी असणार आहे। या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्यांचा वाटा अनुक्रमे 60 आणि 40% असणार आहे। हे विधेयक विकसित भारतच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत ग्रामीण विकासाला चालना देणार आहे, असं चौहान यांनी सांगितलं। करता हूं कि मुझे विकसित भारत, गारंटी फॉर रोजगार एंड आजीविका मिशन ग्रामीण VB जी राम जी, विकसित भारत जी राम जी बिल 2025 को सभा में पूरा स्थापित करने की अनुमति दी जाए। जी राम जी।